देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, न हो अंग संग तुटी, तुका म्हणे जिने भले संत संघष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा, मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वराशी। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल या संतांसी, रंजू चित्तासी आपुलिया, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम,
ऐसे प्रेम दे काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानियांचे राजे साधकांचा मायबाप योगियांची माऊली अक्षर ब्रह्म अवेत ज्ञान अलौकिक तत्व तथा अलौकिक तत्वता समर्थ प्राप्त संत वैराग्य समाधीचे राजे माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया आणि ज्ञानोबारायांना प्रिय असणारे महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगामध्ये पंचमवेद पंचम पुरुषार्थ निर्माण करणारे परमार्थातील कलशस्थानी शोभून दिसणारे परमार्थातील सर्व उंच मानबिंदू जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजा आमच्या हातामध्ये माळ असणं राजा आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे आणि तुमच्या हातामध्ये ढाल आणि संशय असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्य रसरसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराया यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबाराया त्यांच्या आवडी करता त्यांच्या वासनापूर्ती करता त्यांच्या जीवनामध्ये एका विशिष्ट पुरुषाची संगती तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागत आहेत. प्रश्न असा पडतो की तुकोबाराय मागतात हो तुकोबाराय या ठिकाणी मागतात परंतु महाराज सांगायला आवडेल जीव ज्यावेळी भगवंताकडे मागतो त्यावेळी देवाकडे मागत असताना तो देवाचं मागतो परंतु संत महात्मे मागत असताना देवाकडे देवालाच मागतात हे विशेष आहे.
तुकोबरा या ठिकाणी मागणी मागतात. याचं कारण असं आहे की महाराज, मला असं वाटतं की आज मी मागणीपर अभंग का घेतलं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, बरोबर ना? कारण महाराज 42वं वर्ष आहे आणि या 42 वर्षामध्ये तुम्हाला माहीतच असेल की वारकरी संप्रदायाचा अलिखित असा असणार हा दंड की पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा. पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घेतला जातो. भगवंताचं नाम, त्याचं मिळणारं फळ हा अभंग पहिल्या दिवशी घेतला जातो. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा दिवस याला काही बंधन नाही, कुठलाही अभंग तुम्ही घेऊ शकता. परंतु 7व्या दिवशी, परंतु मला वाटतं इथं आज 8वा दिवस आहे, परंतु भक्ती उत्सवातील ही उपांत्य चिंतनाची सेवा आहे. आज उपांत्य असणारा हा दिवस आहे. भगवान परमात्म्याकडे तुम्ही जी काही 7 दिवसाची सेवा केली ते सेवाचं असणारं फळ मागण्याचा हा दिवस आहे. आणि महाराज भगवंतही प्रसाद देतो, तो असणार आहे काल्याच्या स्वरूपात प्रसाद भगवंत देत असतो. आणि तुकोबरा या अभंगाद्वारे भगवंताकडे मागणीच मागत आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा नेमकं मागणी मागतात काय? ज्याच्या चित्तामध्ये भगवंत सदैव आहे अशाची संगती तुकोबरा मागतात. तुकाराम महाराज म्हणतात, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. तुकोबरा त्यांची संगती त्यांच्या जीवनामध्ये मागतात, किंबहुना घडावी हा शब्द इथे वापरतात. मला सांगायला आवडेल महाराज, करणं, होणं आणि घडणं हे 3 कृतीवाचक क्रियापद आहेत, 3ही. आणि हे 3ही शब्द कुठे वापरले जातात? व्याकरणामध्ये सांगितलं जातं की ज्या ठिकाणी प्रयत्न प्रधान हे ज्या ठिकाणी घडतं त्या ठिकाणी करणं हा शब्द वापरला जातो. आणि ज्या ठिकाणी प्रारब्ध प्रधान असतं त्या ठिकाणी होणं हा शब्द वापरला जातो. आणि ज्या ठिकाणी भगवत कृपा प्रदान किंबहुना दुर्मिळ असणारी गोष्ट ज्यावेळेस घडते त्यावेळेस घडणं हा शब्द वापरला जातो. मग तुकोबरायला या अभंगाद्वारे असं सांगायचं असावं की घडणारी गोष्ट दुर्मिळ आहे, ज्यांची संगती मी मागत आहे त्यांची संगती माझ्या जीवनामध्ये घडणं दुर्मिळ आहे. याचं कारण असं की ज्याची संगती तुकोबराय मागत आहेत ते कोण? देव वसे चित्ती, म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये भगवंत राहतो असेच असणारी या जगामध्ये यांची संख्या अशी दुर्मिळ अशा प्रकारे आहे. आणि अशाची संगती माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी असं तुकोबराय मागणं मागतात. आणि आमच्या जीवनामध्ये आमच्या मनाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही, आम्हाला हेच आवडतं. आणि आमच्या जीवनाची असणारी शुद्ध वासना कोणती असेल तर ती फक्त संतांची संगतीच अशा प्रकारे आहे. आणि ही मागणी तुकोबराय भगवंताकडे मागतात. आणि एवढंच नाही, ज्यांच्या चित्तामध्ये भगवंत राहतो ते म्हणजे हरिजन. या हरिजनाची भेटी आमच्या जीवनामध्ये व्हावी. हरिजना सवे भेटी, आणि भेटी झाल्यानंतर नहो अंग तुटी नहो अंग संग तुटी, त्यांचा अंगाचाही तुट न व्हावं आणि संघाचीही तुटी न व्हावी असं तुकोबराय मागणं मागतात. आणि जीवन जगत असताना जीवनाचा जर उत्कर्ष व्हायचा असेल, जीवनाचं जर माणसाला काही सोनं करायचं असेल, जीवन जर चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर कसं जगावं? तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो असा, सालाबादाप्रमाणे चालू असणारा हा भक्ती सोहळा. आणि या भक्ती सोहळ्यातील वाटतं हे 42वं वर्ष आहे. आणि या 42व्या वर्षामध्ये आजची असणारी 8व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे ज्यांच्यामुळे आली अशा असणारे आदरणीय परशुराम दादा, मला वाटतं त्यांना या गावामध्ये नारायण दादा म्हणून ओळखतात, अशा असणारे नारायण दादा यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. किंबहुना तुम्हा सर्वांच्या इच्छेनं, तुम्हा सर्वांच्या कष्टातून, तनातून, धनातून, मनातून चालू असणारा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं दर्शन घडण्याचा योग माझ्या जीवनामध्ये घडला, यासाठी भगवंताचे खूप खूप मी ऋणी आहे. आणि मला सांगायला आवडेल बरं का महाराज, आतापर्यंत महाराष्ट्रभर आम्ही फिरलो, परंतु असा परिवार, असा घराणा मी कुठेही बघितला नाही. आणि तुकोबराय ज्यावेळेस मागतात त्यांच्या मागणीच्या अगोदर मी भगवंताकडे मागेल, देवा याच्यानंतर या गावामध्ये कीर्तनाची सेवा घडो किंवा न घडो, परंतु ज्या परिवारामध्ये मी आज आल्यापासून आहे त्या परिवाराचा संग माझ्या जीवनामध्ये मी जिवंत आहे तोपर्यंत तुटू नये. आज महाराज आपण जर बघितलं तर तरुण पिढी आणि वयस्कर पिढी एकत्र दिसतच नाही, परंतु महाराज या ठिकाणी पाहिलं नातूही त्यासाठी धडपड करतोय, मुलगाही त्यासाठी धडपडतोय
आणि आजोबाही त्यासाठी धडपडतोय हे महाराज कुठेच पाहायला मिळत नाही. आणि विशेषतः म्हणजे महाराज तुम्हाला माहिती आहे आमचं आडनाव काय आहे? खराबे. आणि जिथं जाऊ तिथं खराबी झाल्याशिवाय राहत, त्यामुळं नवीन काही नाही आमच्यासाठी बरं का. आणि महाराज एवढं खराबी झाली तरी सुद्धा तेवढ्याच उत्साहाने तुम्ही एवढे सर्वजण एवढ्या संख्येने उपस्थित आहात, यापेक्षा दुसरी म्हणजे मोठी गोष्ट कोणतीच नसेल. आणि खरोखर मला या ठिकाणी कीर्तनाचा योग म्हणजे माझ्या जीवनात प्राप्त झाला. ही खरोखर भगवंताकडे मी खूप ऋणी आहे भगवंताची, की मला असे हरिजन माझ्या जीवनामध्ये भेटले. आणि मीही भगवंताकडे प्रार्थना करील, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. तुमचा आणि माझा ऋणानुबंध आयुष्यभर राहो ही भगवान परमात्म्याकडे प्रार्थना असेल. आणि महाराज आजच्या कार्यक्रमाकरता एवढा पाऊस झाला, एवढ्या अडचणी आल्या, तरी देखील तुम्ही सर्वजण एवढ्या संख्येने उपस्थित आहात. आणि त्याचबरोबर कीर्तनामध्ये कीर्तनकार काय बोलतो याच्यापेक्षा कीर्तनामध्ये जर रंगदेवता आणायची असेल तर महाराज गायक वादक हे अतिशय महत्त्वाचे आहे. कीर्तनाचा अंग कोणता असेल तर ते गायक आणि वादक आहे. आणि या कीर्तनाकरता जे अगदी माझ्या म्हणजे ज्ञानानाही, वयानाही आणि अनुभवानाही, अधिकारानंही मोठे आहेत, परंतु माझ्या कीर्तनामध्ये अगदी टाळ घेऊन उभे असणारे, किंबहुना अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या आवाजानं अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आणि युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची अवघ्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, आणि त्याचबरोबर आळंदी क्षेत्रामध्ये आपलं असणार भारताचं भविष्य, वारकरी संप्रदायाचं असणारं भविष्य घडवण्याचं काम जे करत आहेत ते असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज मैंद हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या तोडीस तोड या गावाचा असणारं भूमिपुत्र किंवा या गावाचं अजूनही नाव रोशन करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज सोळुंके हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर गावचे जावई महाराज असं म्हणतात की काही ठिकाणी असं असतात की बोलवल्याशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी असं असतात की बोलवलं तरीही जाऊ नये, काही ठिकाणी बोलवलं तर जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरीही जाऊ नये. परंतु अगदी या भक्ती उत्सवामध्ये जावायचा असणारा मान अगदी खरोखर अजून वाढावा अशी कारकिर्दी करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज काळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर महाराज असं म्हणतात की एका कर्तबगार पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु महाराज या ठिकाणी ज्यांच्यामुळे मी इथे उपस्थित आहे असे असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असणारे आदरणीय माझे पती, माझे गुरुवर्य अनिलजी महाराज खराबे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या मृदुंगाच्या थापेनं तुम्हा सर्वांवर थाप टाकली यात नवल नाही, परंतु अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या मृदुंगाच्या थापेनं सर्वांवरती थाप टाकलेली आहे असे असणारे हरिभक्तीपरायण मृदुंग विशारद माऊली महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एवढा उशीर झाला तरी अगदी सुरळीत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जी माईक सिस्टीम करीत आहे गणराज साऊंड सिस्टीम ते देखील दादा इथे उपस्थित आहे. आणि महाराज दादा अनेक ठिकाणी जर गेलं तर काय होतं, गायक वादक जे दादा असतात साऊंड सिस्टीमवाले कमी आवाज करा, जास्त आवाज करा, परेशान करते, परंतु महाराज ते काही कमी नसतात, ते हात फिरवतात, ते काही करीत नाही, नसतं हात बोल काय बोलायचं तू. परंतु हे दादा तसे नाही, सुंदर आवाज माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, मलाही व्यवस्थित ऐकायला ह्या माईकमधून येत आहे. तरी दादांकरता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अशा वातावरणामध्ये लाईट चालू करणं सोपी गोष्ट नाही बरं महाराज, तुम्हालाही माहिती आहे किती धोका असतो, परंतु धोका पत्करून तुम्हा सर्वांकरता आता महाराज सुरुवात करायला 10 वाजले आणि आता कीर्तन 12-1 वाजेपर्यंत चाललं तरी हरकत नाही, मग तोपर्यंत आवाज ही छान ते देणार आहे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि महाराज मी आल्यापासून ज्यांनी अगदी माझं स्वागत म्हणजे मोठ्या बहिणीप्रमाणे केलं, मला खरंच खूप आनंद झाला की आज अशी मुलं पाहायला मिळत नाही, परंतु मी आल्यापासून जे माझ्या तडजोडीत आहे, फुलं टाकले, व्हिडिओ तयार करतात, एडिट करतात, तेच काम चालू आहे. अगदी जेवतानाही हे घेता ते घ्या, वाढायलाही राहिले असे असणारे बंधू माऊली दादा असेल, माऊली दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्वजण ज्ञानवरे म्हणतात की वक्तात वक्ता नाही श्रोते नवीन, तुम्ही वक्ते नसेल, वक्ता तुम्ही श्रोते जर नसेल तर वक्ता काही बोलू शकत नाही, म्हणून तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात. तुम्हा सर्वांच्या चरणाला स्पर्श करून मी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल मागणी का मागायची असते प्रश्न पडतो, मागणी का मागायची असते याचे 2 कारण आहे. मागणी का मागायची तर एखाद्या गोष्टीची जर आपल्याला गरज असेल तर मागणी मागावी, आणि मागणी दुसरी का मागावी
एखादी गोष्ट जर आपल्याला अप्राप्त असेल तर ती अप्राप्त असलेली गोष्ट आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता असणारी मागणी मागायची असते. तुकोबराय या ठिकाणी मागणी मागतात, परंतु असं म्हणतात की मागणी आणि तुकोबराय हे न जुळणारं समीकरण आहे. कारण तुकोबराया आणि मागणी हे दोन विरुद्ध दिशेला असणारे दोन टोकं आहेत, परंतु तरीही तुकोबराय या ठिकाणी मागतात. याचं कारण काय? महाराज शास्त्रकार असं सांगतात की ज्यावेळी आपण मागणी मागतो, मागणी मागत असताना मला हे द्या असं म्हणावं लागतं. ज्यावेळी आपण मला हे द्या असं म्हणतो त्यावेळी आपल्या तोंडातून आपल्या आध्यात्मिक जीवनातील असणारी 5 देवता ह्या निघून जातात तोंडातून. कोणत्या? श्री, ह्री, ध्री, धृतया आणि कीर्तया ह्या 5 असणाऱ्या देवता आपल्या तोंडामधून निघून जात असतात. म्हणून मागणी मागू नये. आणि तुकोबराय हे सर्व काही गोष्टी माहीत होत्या आणि तुकोबराय मागणी मागत नाही. याच्या अजूनही कारण आपल्याला सांगता येतील. पहिलं कारण असं आहे की तुकोबरायांच्या ठिकाणी असणारी निष्काम भक्ती, तुकोबरायांच्या ठिकाणी असणारी निष्काम भक्ती, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता, ही अवस्था तुकोबरायांची होती. दुसरं कारण असं की तुकोबरायांची असणारी वंश परंपरा, तुकोबरायांची असणारी वडिलांची रीत, की काही मागणं कशा प्रकारे आमच्या वडिलांच्या रीतीमध्ये बसत नाही. वडिलांची रीत जाणत सो. तुकोबरायांना हे माहीत होतं म्हणून तुकोबराय मागत नाही. दादा मी क्षमा मागते. अवघ्या या ज्ञानामृत जे आहे ते अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचं काम जे यूट्यूब चॅनल करीत आहे, असे असणारे चॅनलचं नाव काय? ज्ञानियांचा राजा. वा काय सुंदर नाव आहे यूट्यूब चॅनलचं. पण ज्ञानियांचा राजा असा असणार. ज्ञानियांचा राजा या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहे. तरी महाराज विषय असा झाला, तुम्ही माझ्या मागे उभे, मला असं मागे वळून पाहिलं जरा, त्यामुळं या कीर्तनाकरता अजून एक गायक उपस्थित आहे आदरणीय हरिभक्तीपरायण पंडित महाराज काळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मी चरणाला नतमस्तक होते आणि पुढचं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल तिसरं कारण असं आहे की तुकोबराय का मागत नाही. तुकोबरायांच्या ठिकाणी असणारी अवाप्त कामता, तुकोबरायांच्या जीवनामधील असणारा कामतृप्तीचा ढेकर तुकोबरायांना काही मागू देत नाही. काम नाही झालो पाही रिकामा, हे असणाऱ्या तीनही अवस्था तुकोबरायांच्या जीवनामध्ये होत्या. म्हणून तुकोबराय काही मागणं मागू शकत नाही. महाराज मागणं कोण मागतं तर जीव हा मागणं मागत असतो. मागणं मागत असताना जर आपल्याला 5 क कळाले तर जीवनातील असणारी मागणी ही सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पहिलं कोणतं? मागणी मागत असताना मागणी कोणी मागायची, कोणाला मागायची, कधी मागायची, काय मागायचं, कसं मागायचं हे माणसाला कळालं तर मागणी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज कोणी मागावं हे आपल्याला कळालं पाहिजे. कोणी मागावं? ज्याला गरज आहे त्यांनी मागावं. कुणाला मागावं? कुणाला मागावं? ज्यावेळी आपण मागणी करत असतो, ज्याच्याकडे मागणी आपण करतो महाराज त्याच्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे देण्याचं. एक दृष्टांत छोटासा सांगून जाते. महाराज एक असणारा हनुमंतरायाचा भक्त होता, अगदी एकनिष्ठ होता. हनुमंतरायाशिवाय तो दुसऱ्या कोणत्याही देवाला मानत नव्हता. असा एकनिष्ठ असणारा भक्त होता. मी महाराज इथे एकनिष्ठ हा शब्द आवर्जून का वापरलाय याचे काही कारण आहे. महिला मंडळाचा जर विचार केला, आमच्यामध्ये एकनिष्ठता नाही. सोमवार आला की महादेवाच्या मंदिरात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय, बरोबर. मंगळवार आला शरण आलो आंबे तुझा दास झालो. 8वा दिसा मंगळवारी
महिन्याच्या पुनवाकळी. महाराज बुधवार आला की विठ्ठलाच्या मंदिरात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. गुरुवार आला की दत्ताच्या मंदिरात दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, उतरी पैल तिरुभव नदीचा. शुक्रवार आला जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझ आरतीला. शुक्रवार आला की देवीच्या मंदिरात पुन्हा आगमन. महाराज शनिवार आला, शनिवारी कोणता देवे? हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. महाराज शनिवार आला की महिला मंडळ पोराच्या मागच लागते, तेल घेऊन जाय, रुटीचा हार घेऊन जाय. आज शनिवार आहे, शनी माग लागला नाही पाहिजे. रविवार आला अहम घ्या सोहम घ्या प्रेम नगरावारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, हो वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, हो वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या खंडोबाची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची हो माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या खंडोबाची वारी, हो वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. सातही दिवस आम्ही सात देवताला भजतो. एकनिष्ठता आमच्यामध्ये नाही, एकनिष्ठता असायला हवी. महाराज तो भक्त असा होता, दर्शनाला रोज 2 टाइम जायचा, परंतु कोणाच्या? फक्त हनुमंतरायाच्या. रोज पाणी घालायचं पण फक्त हनुमंतरायाला. शेजारी महादेव पण बसवलेले होते, पण त्यांना पाणी घालत नव्हता, फक्त हनुमंतरायांना पाणी घालायचा. महाराज भजन जरी असलं, हप्त्यातून किती वेळा जरी असलं, महिन्यातूनही असू द्या, परंतु हा पट्ट्या भजनाला गेला की फक्त हनुमंतरायाचंच भजन. पहिला अभंग जरी कोणी घेतला असला तरी तो दुसरा घेणार. हनुमंत महाबळी जरी कोणी घेतला असेल तर हा काय घ्यायचा? पिंड घारीने झडपिला. आणि ह्यो जरी घेतला असला तर रुद्र 11वा अवतार, तो हा अभंग घ्यायचा. आणि हे जरी झाले असले तर शेवटी तो म्हणायचा कोणता? शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हा शेवटी तरी तो अभंग घ्यायचा, पण दुसऱ्या देवाचा अभंग घेत नव्हता. एवढा एकनिष्ठ असणारा भक्त होता. आणि महाराज अगदी 12 वर्षापर्यंत त्यांनी भगवंताची सेवा केली. 12 वर्षानंतर हनुमंतराय प्रसन्न झाले आणि म्हणे भक्ता माग, तुला काय मागायचंय? महाराज हा म्हणाला, देवा तू प्रसन्न झालायच तर आता ऐक, मला काय पाहिजे? एवढ्या मुली पाहिल्या, एवढ्या मुली पाहिजे, पण मुलगी मला पसंतच करत नाही. आणि देवा मला सांगायला अजूनही कसं तरी वाटतं की मी फिल्डिंग लावून ठेवली होती, सख्या मामाची, चुलत मामाची, मावस मामाची, नाहीच भेटली तर गुरु मामाची. आईना गुरु मामा केला नव्हता, पण मी पोरी पाहून गुरु मामा करायला लावला, परंतु तेही मामाने दिली नाही. मग आता मला मुलगी पाहिजे, मला बायको पाहिजे, मुलगी पाहून द्या. आता हनुमंतराय म्हणाले, अरे पठ्ठ्या, मला जर मुलगी बघायची असती तर गावागावामध्ये येशीमध्ये मी एकटा बसलो असतो का? हनुमंतराय बोलले, मी एकटा बसलो असतो का? तू एक काम कर, माझे असणारे स्वामी प्रभू रामचंद्रांकडे तू जा आणि तिथं गेल्यानंतर तू त्या रामप्रभूंना तुझं असणारं जे काही आहे म्हणणं ते मांडून टाक. आता हा डायरेक्ट रामप्रभूंकडे जातो. आता भगवंताचा आवडता लाडका भक्त हनुमंतराय याचं सर्टिफिकेटच घेऊन ते तिथं गेलेलं होता, म्हणून लवकर नंबर लागला. आता वशीला लावल्यानंतर लवकर नंबर लागणार. वशीला घेऊन गेला, रामप्रभूंसमोर उभ्या राहिला. आपला असणारं जे काही गोष्ट होती ती रामप्रभूंना सांगितली. सांगितल्यानंतर रामप्रभूंनी ते ऐकून घेतलं आणि आपला हा भक्ताचा भक्त आहे म्हणून याचं म्हणणं लवकरात लवकर खरं केलं पाहिजे. याकरता रामप्रभूंनी मुलगी पाहिली, लग्न लावून दिलं. तुम्ही म्हणता देव पण हेच काम करीत होते का? महाराज मी याच्यासाठी सांगत आहे की देवाला लोक सोडत नाही तर आम्हाला सोडत असतील का हो? कोणी महाराज उठलं सुटलं ताई मग आमच्या मुलासाठी एखादी मुलगी बघा ना, महाराज एखादी मुलगी बघा ना. मग आम्ही काय तेच कामं करतो का? तेच कामं करतो का? आता रामप्रभूंनी मुलगी बघितली, लग्न लावूनही दिला. आणि हा एक दिवशी फिरायला गेला बायकोला घेऊन. फिरायला गेला, जत्रा होती, खूप गर्दा होता. फिरत असताना महाराजाची बायकोच हरली. याची बायकोच हरून गेली. आता हरल्यानंतर एवढा चिंतित पडला, एवढा टेन्शनमध्ये आला, एवढा वैताग एवढी बायको शोधली पण बायको काही सापडीनाच. आता काय करावं याने विचार केला की आता आपण रामप्रभूंकडेच जावं. आता मुलगी आपल्याला कोणी दिली होती?
बायको कुणी दिली ते आपल्याला रामप्रभूंनी. आता रामप्रभूकडे जावं आणि त्यांना सांगावं. हा पठ्ठ लगेच रामप्रभूंकडे गेला आणि म्हणलं, रामप्रभू माझी बायको हरली, खूप शोधली पण काही सापडीनाच, मला आता माझी बायको तुम्ही सापडून द्या. रामप्रभू म्हणाले, गड्या अरे मला माझी बायको सापडताना आली तर तुझी बायको कधी सापडू रे मी. महाराज आहे की आपण ज्यांच्याकडे मागणी मागत आहोत ते मागणी ज्याच्याकडे आपण मागतो त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे. आपण ज्याच्याकडे मागतो ती त्याला देता आलं पाहिजे, तेव्हा ती मागणी कुठेतरी सफल होते. विठाला काय मागावं हेही कळालं पाहिजे. महाराज मागत असताना काही ना काहीच कळत नाही नेमकं आम्ही कोणाला काय मागत आहोत. वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. वाढावे संतान गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे महाराज एक वेळा छत्रपती शिवराय सातारा प्रांतामध्ये आपल्या स्वराज्याची पाहणी करण्याकरता गेले होते. गेले असताना महाराज पहिले राजे वेषांतर करून, बरोबर ना, वेषांतर करूनच राज्याची पाहणी करण्याकरता जात असत. छत्रपती शिवरायांनी वेषांतर केलं आणि आपल्या स्वराज्याची पाहणी करण्याकरता गेले. पाहणी करत असताना दुपार झाली, अगदी ऊन पडलं होतं, तहान लागली म्हणून एका मावळ्याच्या घरासमोर ते जाऊन उभे राहिले आणि पाणी द्या असं ते म्हणले. हे म्हणल्यानंतर घरातील जे आईसाहेब होते त्या बाहेर आल्या पाणी घेऊन. पाण्यावरून त्या माता माऊलीने गुळही आणला. महाराज आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा असणारा वारसा एवढा उज्ज्वल आहे, एवढा ज्वलंत आहे महाराज, की पाणी जरी मागितलं तर त्याच्यावर पाणी आणि गुळ देण्याची पद्धत होती. एवढंच नाही, तुम्ही थकलेले आहात म्हणून मी तुम्हाला काहीतरी थोडंसं खायला देते असं ती माता माऊली म्हणाली आणि अगदी भाकर आणि झुणका घेऊन आली. झुणका कशाला म्हणते माहीत आहे का? कशाला म्हणतात? पिठलं, बरोबर ना, पिठलं कळतं का? बेसन. महाराज अगदी आता थोडा दिवस झाला आम्ही एक कीर्तनाला गेलो होतो. गेल्यानंतर त्या ताईला जरा इंग्लिशचा जरा जास्त गर्वच चढलेला होता. राईस घ्या, राईस घ्या, अहो ताई राईस घ्या, दादा राईस घ्या, महाराज राईस घ्या. मला म्हटलं आता आपली भारतीय संस्कृती जर विचार केला, आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपली मराठी भाषा कुठंतरी वापरली पाहिजे की नाही, की आपल्याला विदेशी भाषेचा आपल्याला कशाला एवढा गर्व असावा. मी म्हणलं ताई मी भात घेते, मी एक उलटणं नाही, मी 2 उलटणे भात घेते, परंतु मला एक सांगा पिठल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? माझा प्रश्न असा होता की पिठल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एवढं सांगा, मग मी भात घेते. अगं बाया पिठल्याला काय म्हणते मला माहीतच नाही. विठाला विठाला अगदी एक भाकर त्यावरती थोडंसं पिठलं आणि एक कांदा घेऊन ती आईसाहेब बाहेर आल्या. छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये ती दिली. छत्रपती शिवरायांनी ते खाल्लं आणि तृप्त अशा प्रकारे झाले. या माता माऊलीला माहीत नव्हतं हा स्वराज्याचा धनी आहे, माहीत नव्हतं, परंतु तरी आदरातिथ्य केलं. या गोष्टीला छत्रपती शिवराय अगदी भाळून गेले, आनंदित अशा प्रकारे झाले आणि स्वतःचं असणारं जे स्वरूप होतं, स्वतः जे असणारं रूप होतं, स्वतःची जी खरी ओळख होती ती त्यांच्यासमोर प्रकट अशा प्रकारे करतात. आणि प्रकट केल्यानंतर छत्रपती शिवराय म्हणतात की खूप आनंद अशा प्रकारे मला झाला की माझ्या स्वराज्यामध्ये असे माणसं आहेत, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी तुम्हाला ते देतो. आता ताईचा असणारा नवरा तिथंच बसलेला होता. ती म्हणा राजा तुम्ही प्रसन्न झालात ना, एकच करा, काही नाही मी बाजाराला गेलो होतो तिथून तंबाखू आणली पण चुनाच नाही आणला, माझ्याकडे चुनाच नाही, चुना देता का? छत्रपती शिवराय थोडेसे हसले. एवढे साधे भोळे माझ्या स्वराज्यामध्ये मावळे आहेत. विचार केला महाराज चुनाच नाही दिला तर एक चुनखडी नावाचं असणारी एक जहागीरच बहाल केली. तुम्ही आजही जर सातारा प्रांतामध्ये जर गेलात तर चुनखडी नावाचं गाव आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवरायांनी चुना मागितला मग चुनखडी नावाचं असणारी जहागीर त्या असणाऱ्या दादाला प्रदान केलेली होती. विठाला विठाला काय मागावं हेही कळालं पाहिजे. आता कसं मागावं हेही कळालं पाहिजे. अगदी वर्गणी मागणारे पंच कमिटी मंडळ बरं का, कसं मागावं हे तुम्हाला पण कळालं पाहिजे. अगदी दोघांवर भांडण घरात चालून तुम्ही जायचं तिथं, तुम्ही जायचं तिथं वर्गणी द्या, तुमची वर्गणी बाकी आहे, गावात राहता ना, सप्ताह करायचा की नाही असं बोलले, देईन का तुम्हाला वर्गणी? तसं नाही म्हणायचं. दादा अहो तुम्ही पैसे देता म्हणून आपला सप्ताह 42 वर्षापासून चालू आहे, तुम्ही जर पैसे नाही दिले ना तर आपला सप्ताह
बंद पडेल. हा पट्टे 300 रुपये देतो. 300 रुपयात काय होतंय? पण तरी स्तुती करायची असते. स्तुती जर केली तर वर्गणी लवकर मिळेल. आता कसं मागायचं हे कळालं, पण तू कधी मागायचं हेही कळालं पाहिजे. महाराज आपण ज्यावेळेस जातो त्याचा मूड बघून मागायला पाहिजे. आणि हे 5 क जर जीवनामध्ये कळाले तर आपली मागणी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मागणी मागणारे तुकोबराय आहेत आणि ज्यांच्याकडे ते मागत आहे तो पंढरीशी पावून परमात्मा भगवंत अशा प्रकारे आहेत. महाराज मला सांगायला आवडेल की आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म या भारत देशामध्ये झाला. कारण या भारतामध्ये जर जन्म घ्यायचा असेल तर पुष्कळ पुण्यही लागते. जर पुण्य आपल्या पदराशी नसेल तर या भारतामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती जेथे हरिचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती. नाथ बाबा या ठिकाणी वर्णन करतात. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. याचं कारण असं आहे महाराज, या भारताची असणारी भूमी पुण्यवान अशा प्रकारे. या भारतातील प्रत्येक गाव हे तीर्थक्षेत्र आहे तर प्रत्येक नदी ही तीर्थ आहे. आणि या भारतामध्ये आम्ही जन्माला आलो म्हणजे आम्ही पुण्यवान अशा प्रकारे आहोत. महाराज या भारतामध्ये अशा काही नद्या आहेत की ज्यांचं नाव जरी वाचेने उच्चारलं तरी जीवनात पुण्य प्रदान झाल्याशिवाय राहणार नाही. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. एवढंच नाही महाराज, या भारताच्या भूमीमध्ये असे काही पर्वत आहे ज्या ठिकाणी जर आपली दृष्टी जरी पडली तर यमाचे असणारे ठिकाण, यमाची असणारी यातना भोगायला माणसाला जावं लागत नाही. दृष्टी पडता ब्रह्मगिरी 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 दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्यासी नाही यमपुरी त्यासी नाही यमपुरी मनता गंगा वाचे मनता गंगा गंगा यमपुरी त्याची नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा गंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. ज्या ठिकाणी आपली जर दृष्टी जरी पडली तर यमाच असणार ठिकाणी जाणं घडत नाही. महाराज या भारताच्या भूमीमध्ये असे काही गाव आहेत की ज्या ठिकाणी पुण्याने देखील आपलं ठाण ज्या ठिकाणी मांडलेलं आहे, किंबहुना पुण्याने देखील आपला त्या भूमीचा आश्रय अशा प्रकारे घेतलेला आहे. असे काही गाव या भारताच्या भूमीमध्ये आहेत. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव
पुण्यभूमी ठाव असं असणारं आळंदी क्षेत्र या भारतामध्ये आहे. आणि या भारतामध्ये आम्ही जन्माला आलो म्हणजे आम्ही पुण्यवान अशा प्रकारे आहोत. महाराज, आतापर्यंत भगवंतानी जे काही अंशाधिक अवतार घेतले ते याच भारत देशामध्ये घेतले आणि त्या भारतामध्ये आम्ही जन्माला आलो म्हणजे आम्ही पुण्यवान अशा प्रकारे आहोत. महाराज, सांगायला आवडेल अगदी 500 वर्षाचा असणार आपला संघर्ष 500 वर्षानंतर जो पूर्णत्वाला गेला तो म्हणजे 22 जानेवारीला गेला. तो आपला संघर्ष कोणता होता? महाराज, आपण भाग्यवान आहोत की आपल्या पिढीला आपण पुढच्या सांगू शकतो की रामप्रभू विराजमान होताना आम्ही बघितले, आम्ही साक्षीदार अशा प्रकारे होतो. ज्यावेळी आमचे रामप्रभू त्यांच्या नगरीमध्ये विराजमान होते झाले ना, त्यावेळी आम्ही पाहिलं, आम्ही साक्षीदार अशा प्रकारे झालो म्हणजे आम्ही पुण्यवान होतो. म्हणून भगवंत विराजमान होताना आपण बघितले. महाराज, सोपी गोष्ट नाही, भाग्य असावं लागतं. त्यावेळी असे असणारे क्षण जीवनामध्ये प्राप्त होतात. आता पुढं कोणत्या गोष्टी कधी घडत्यान आणि आपलं जाणं कधी घडेल हे कोणालाही सांगता येत नाही. परंतु भगवंत ज्यांचा उद्या जन्मोत्सव अशा प्रकारे आहे असे रामप्रभू विराजमान होताना आपण बघितले. आणि उद्याचा असणारा उत्सव खूप मोठा आहे कारण भगवंताने अवतार घेतला. भगवंत कुठेही अवतार घेत नाही महाराज, या भारतामध्येच फक्त भगवंताने अवतार घेतलेला आहे. याचं कारण असे की या भारताची भूमी पुण्यवान आहे, कुसपवित्र अशा प्रकारे आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी अवताराला येतो. विठ्ठल विठ्ठल महानाने ज्याला महानत्व बहाल केलं, महानाने ज्याचं महानत्व सिद्ध केलं असं असणार आपलं महाराष्ट्र राज्य हे देखील महान आहे. महाराज, या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा 4 गोष्टी आहेत ज्या जगाच्या पाठीवर कुठे शोधूनही सापडणार नाही. पहिली गोष्ट, येथे आहेत संत म्हणून महाराष्ट्र राज्य महान आहे. दुसरी गोष्ट, येथे आहेत ग्रंथ म्हणून महाराष्ट्र राज्य महान आहे. तिसरी गोष्ट, येथे आहे विविध पंथ म्हणून महाराष्ट्र राज्य महान आहे. आणि चौथी गोष्ट, येथे आहे भगवंत म्हणून महाराष्ट्र राज्य महान आहे. ज्ञानोबा तुकोबरासारखे संत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, वारकरी संप्रदायासारखा पंथ आणि पंढरीशी पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत म्हणून महाराष्ट्र राज्य महान आहे. कुणी नास्तिक विचारेल, काय करतात तुमचे संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतात? ग्रंथ. ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तर जन्म मानवाच्या दुःखाचा तो करतो अंत. म्हणून मूळ पाया संत. विठ्ठल अनेक संत होऊन गेले. म्हणून महाराज, आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आता काहींना असा प्रश्न पडला असेल, महाराज की कीर्तन करत असताना फक्त इथे भगवंताचं सांगावं, परंतु महाराज भगवंत समजायलाही संस्कार असावे लागतात. किंवा कशाविषयी तरी प्रेम मनामध्ये असायला हवं. जर आपल्याला देश देव धर्म नाही कळाला तर दुसरं काही उपयोग होणार नाही. आणि देश देव आणि धर्म जर कळायचा असेल तर आपल्या भारताचं म्हणजे आपल्या देशाचं महत्त्व कळायला पाहिजे. आणि कीर्तनातूनच, या कीर्तनाच्या माध्यमातून मला वाटतं या असणाऱ्या गोष्टी, याची असणारी जागृती करता येते. आपल्या असणारी महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होतं? पंडित जवाहरलालजी नेहरू. झोपले नाही ना मावशा? हो, जागी आहात का? जाग्याला अजून 2 तास आपल्याला काढायचे बरं का. जेवढा उत्साह तुम्ही दाखवला त्याच्यापेक्षा डबल उत्साह मी दाखवणार. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ द इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये ते असा उल्लेख करतात की जगाच्या पाठीवर जेवढे संत झाले नाहीत तेवढे एकट्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मास आले. आता हे वाक्य ऐकल्यानंतर कोणत्याही मराठी माणसाची, महाराष्ट्रीयन माणसाची छाती गर्वाने फुगून यावी असे वाक्य आहे. जागी असाल तर. झोपल्या का काय? नाही ना? पंडित जवाहरलालजी नेहरू असं ते वाक्य वापरतात. परंतु दुर्दैव महाराज त्यापुढे ते असं उल्लेख करतात की एवढे संत एकट्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मास येऊन देखील संत हयातीत असताना एकाही संतांची किंमत या महाराष्ट्रीय लोकांना कळाली नाही. हे महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. महाराज सांगा ना, ज्यावेळी ज्ञानोबराय भिक्षा मागायला जात त्यावेळी महाराज त्यांच्या अंगावरती शेण फेकून त्यांच्या झोळीमध्ये दगडगोटे घातले नसते. संत हयातीत असताना संतांची किंमत या महाराष्ट्रीय लोकांना जर कळाली असती तर नाथ बाबा ज्यावेळी आंघोळीला जातात त्यावेळी त्यांच्या अंगावरती 108 वेळा यौवन थुंकला नसता. संत हयातीत असताना संतांची किंमत या महाराष्ट्रीयन लोकांना कळाली असती तर तुकोबरायांचा जीव की प्राण असणारा गाथा हा इंद्रायणी डोहात बुडवला नसता. संत हयातीत असताना संतांची किंमत
या महाराष्ट्र लोकांना जर कळाली असती तर महाराज जनाबाईंना सुळावर चढावं लागलं नसतं की मीराबाईंना विषप्राशन करावं लागलं नसतं. आणि महाराज आज त्या संतांच्या एका एका अभंगावरती आम्ही किती आनंद लुटत आहोत. वाद नाही महाराज यामध्ये. आज आपण जो हा भक्ती उत्सव बघत आहोत ती कोणाची देण आहे, कोणाची ठेव आहे? ही असणारी देण ही फक्त संतांची आहे. आणि संतांनी या गोष्टी करून ठेवल्या. हा वारसा, हा ठेवा आपल्यासाठी त्यांनी उघड करून ठेवला, आपल्याला दिलाय. म्हणून आनंद आज आपण उपभोगत आहोत. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राची ओळख भारतातच नव्हे तर जगाच्या प्रत्येक देशामध्ये माझ्या महाराष्ट्राची ओळख ज्यांनी निर्माण केली असा एक पुरुषही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहे. महाराज महाराष्ट्र यवनी सत्तेच्या जुलमानाने अत्याचाराने त्रस्त झाला होता. नव्हता कुणाला आपल्या देशाचा अभिमान की स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान. पडला होता शांत निश्चित गाणी आल्यासारखा. त्याच वेळी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आवाज उठला आणि महाराज 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उजेडला आणि शिवनेरी किल्ल्यावरती एक आशेचा किरण जन्मास आला. तो म्हणजे राजा शिवछत्रपती. एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. त्यांच्या वडिलांनी ज्यांची आयुष्यभर गुलामी केली त्यांचाच मुलगा वयाच्या 15व्या वर्षी मावळ प्रांतातील अनेक मावळ्यांची उघडी नागडी लेकरं घेऊन त्यांच्या मनामध्ये जे वय त्यांचं खेळण्याचं आणि बागडण्याचं होतं त्या वयामध्ये त्यांच्या हातामध्ये ढाल आणि शमशेर देऊन त्यांच्या हृदयामध्ये स्वराज्य स्थापनेचं स्वप्न बिंबवतात. राजा म्हणतात मावळ्यांना पुन्हा विचार करा. सुलतानाशी झुंज देणं काही सोपी गोष्ट नाही. प्रसंगी प्राणही गमावे लागतील. तोच एक मावळा उभा राहतो. त्याचं नाव होतं तानाजी. तानाजी बोलू लागला, बाळ राजा, शेळीसारखं जीवन जगणं आम्हाला मान्य नाही. यापुढे जीवन जगूस तर वाघासारखं जगू. हे ऐकल्यानंतर राजा उभं राहतात. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जातात. बेळ भंडाऱ्याची उधळण करतात आणि स्वतःचं बोट कापून रक्ताचा अभिषेक रायरेश्वरावरती करतात आणि स्वराज्य स्थापनेचं शपथ ग्रहण करतात. तो सर्वत्र आवाज घुमतो. सह्याद्री आनंदाने डोलू लागतो. जय जयकार होतो. हर हर महादेव, हर हर. महादेव. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब की जय. सियावर रामचंद्र की जय. अयोध्या धाम की जय. आवाज घुमतो. सह्याद्री आनंदाने डोलू लागतो. पंढरीचा पांडू परमात्मा आनंदून जातो. आई तुळजा भवानी मनातले मनात हसू लागते. ज्ञानोबरायांची समाधी लखलख करू लागते. देहूमध्ये तुकोबराय, हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये विना घेऊन रामकृष्ण हरी या गजरामध्ये भजन आणि नृत्य करू लागतात. कारण प्रारंभ होता क्रांतीचा. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. काही बघा, भजन करा. राम राम सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम. राजा राम 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 सीता राम राम 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 राम. सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम. झाली का फ्रेश? झाले ना फ्रेश? महाराज अनेकांना प्रश्न पडले असतील की छत्रपती शिवराय तुम्ही कीर्तनामध्ये सांगता
छत्रपती शिवराय काय देव होते का? महाराज, छत्रपती शिवराय देव होते की नाही या भानगडीत मला पडायचं नाही. परंतु आज ज्यांच्यामुळे आपल्या मंदिरावरचा कळस, दारामधली तुळस, गोठ्यातली गाय आणि आपल्या चुलीसमोरची माय कोणामुळे सुरक्षित असेल तर ती फक्त माझ्या छत्रपती शिवरायामुळे. महाराज, आज आम्हाला देश देव धर्म कोणामुळे कळाला तर तो फक्त छत्रपती शिवरायामुळे कळाला. म्हणून छत्रपती शिवराय हे आम्हाला देवापेक्षाही मोठे आहेत, महान आहेत. महाराज, 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिरे असतील, 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिरे असतील, परंतु ज्याचं एकही मंदिर नसताना ज्याने अब्जावधी लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं तो म्हणजे माझा राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज 11 अक्षर आहेत महाराज, परंतु अवघ्या विश्वाची ओळख होऊन जावी असे 11 अक्षर आहेत. छ म्हणजे 36 हत्तीचं बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत कधी न फिरणारे, ती म्हणजे तिने लोकात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज असणारे, जी म्हणजे जिजाऊंचा पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हरकती न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. टाळ्या द्यायच्या ना जरा चांगल्या द्या गाड्या, अशा मरेल टाळ्या नको द्या, नाही का जोरात टाळ्या. इथे सर्वजण बसलेले आहात आणि मला वाटतं तुमच्याबरोबर तू माझा सांगती असणारा तुमच्या खिशामध्ये अवेलेबल आहेच. कळालं का मी काय म्हणले? मोबाईल आहेच. तरी माझी विनंती असेल, जरी कोणाला डाऊट असेल छत्रपती शिवरायावरती, डाऊट असेल असा महाराष्ट्रामध्ये कोणी नसेलच, यात वादच नाही महाराज, परंतु जरी कोणाला काही माहिती घ्यायची असेल तर महाराज आपण नेटवरती वॉल ऑफ द चायना हे सर्च करून बघा. चीनची भिंत, जी चीनची भिंत जगाच्या 7 आश्चर्यापैकी एक मानली जाते. लक्षपूर्वक ऐका बरं का, जगाच्या 7 आश्चर्यापैकी चीनची भिंत ही मानली जाते. त्या चीनच्या भिंतीला बांधायला 150 वर्षाचा कालावधी लागला. किती? 150 वर्षाचा कालावधी लागला आणि तिची लांबी 3000 किलोमीटर एवढी आहे. ज्या चीनच्या भिंतीला बांधायला 150 वर्षाचा कालावधी लागतो, ज्या चीनच्या भिंतीची लांबी 3000 किलोमीटर एवढी आहे, अशी असणारी चीनची भिंत जगाच्या 7 आश्चर्यापैकी एक असू शकते. तर विचार करा, माझ्या राजानं 1630 ते 1680 या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 450 किल्ले काही बांधलीत आणि काही जिंकलीत. मग हे जगातलं किती आश्चर्य म्हणा. विशेषतः महाराज, एका किल्ल्याची लांबी 4000 किलोमीटर एवढी आहे आणि एकाही किल्ल्याला माझ्या राजानं स्वतःचं नाव दिलं नाही. हे कितवं आश्चर्य म्हणायचं. आणि ते छत्रपती शिवराय जर आज आम्हाला कळले नाही, किंबहुना आज आम्ही छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो. आता विषय निघाला मग थोडंसं लांबूनच जाते. आम्ही जयंती साजरी करतो, परंतु डीजे जर आम्ही लावून जर साजरी करत असो तर मला असं वाटतं छत्रपती शिवरायांना ते आवडणारच नाही. छत्रपती शिवरायांना त्यांचं वेशभूषा करणं, दाढी वगैरे वाढवणं किंवा गंध वगैरे लावणं त्याने छत्रपती शिवराय होणार नाही. ज्यावेळी आम्ही त्यांचे आचार, त्यांचा असणारे विचार आम्ही आमच्या आचरणामध्ये आणू त्यावेळी खऱ्या अर्थी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली असं म्हणायला हरकत नाही महाराज. आणि असे छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या महाराज जुन्नर मावळ प्रांतामध्ये दांडपट्टा कसा फिरवावा हे शिकवणाऱ्या, हातामध्ये ढाल आणि शमशेर घेऊन दुर्जन विचाराचा निपात करणाऱ्या, छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या, छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता, धर्ममाता आऊसाहेब जिजाऊ होत्या. म्हणून हा महाराष्ट्र आज आबाद आहे. एवढंच नाही महाराज, 17व्या शतकामध्ये या 2 जिजाऊंचा आपल्या महाराष्ट्रावरती अनंत उपकार आहेत. एका जिजाऊन आपल्या कपाळावरचं कुंकू अवघ्या महाराष्ट्राचा परमार्थ सुखाचा व्हावा याकरता वाहून टाकला, तुकोबरायांची आवली. आणि एका जिजाऊने आपल्या पोटचा गोळा या महाराष्ट्राचा असणारा संसार सुखाचा व्हावा याकरता वाहून टाकला, त्या म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा मागणी प्रकरणातला आहे. मागणी तुकोबराय मागत आहे, परंतु मागणी का मागायची असते मी तुम्हाला अगोदर सांगून गेले. एखाद्या गोष्टीची गरज असेल तर आणि एखादी गोष्ट जर अप्राप्त असेल तर महाराज संतही मागतात आणि जीवही मागतो, परंतु यांच्यामध्ये फरक काय महाराज? संतांचं मागणं हे अलौकिक असतं, संतांचं मागणं हे अलौकिक असतं आणि जीवाचं मागणं हे अज्ञानमूलक असतं. खरं तर महाराज मला इथे मूर्खपणाचंच म्हणायचं होतं, परंतु मला आताच याच्यामध्ये प्रवेश केला. डायरेक्ट तसं कसं म्हणावं? जीवाचं मागणं हे काय असतं? कशाचं असतं? अज्ञानमूलक अशा प्रकारे असतं. महाराज जीवन जगत असताना काय लागतं बरं? काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा, फार झालं तर मोबाईल आणि चार्जर, बरोबर ना? बरं, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या 3ही गोष्ट आपल्या संसारात मिळत नाही का हो? पण तरी जीव भगवंताकडे मागत असताना काय मागतो? ल्यावे, खावे,
बरे असावे सदैव हे हवं दरी किंवा अगोदरही महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे की संसारामध्ये जीव काय मागतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, अशी मागणी जीव करत असतो. हे आज्ञानमूलक नाही का हो? मला सांगा, जी गोष्ट आपल्याला आपल्या नशिबाने आणि थोडंसं प्रयत्न केल्याने जर मिळत असेल तर ती देवाकडे मागायची काही गरज आहे का? पण तरी आम्ही देवाकडे तेच मागतो. ज्ञानोबराय म्हणतात, भाग्याचे भडसे, उद्योगाचे मिसे, समृद्धी जाता पैसे घर रेगे. आणि महाराज, आपण थोडेसे प्रयत्न करा आणि आपल्याला भाग्याने थोडीशी साथ देऊ द्या. काहीच्या काही झाल्याशिवाय राहत नाही महाराज. जीवनामध्ये काहीही मिळतं, परंतु आपण काही प्रयत्न न करू द्या आणि नशिबान साथ न देऊ द्या, आहे ते गेल्याशिवाय राहत. महाराज ज्ञानोबराय म्हणता, अदृष्ट झालिया उदासू, पालटे सन्मंतीचा विलासू. जर आपण काही नाही केलं तर आहे तेही गेल्याशिवाय राहत नाही. परंतु संसारामध्ये जीवन जगत असताना, संसार करत असताना जीवाला सर्व काही संसारात प्रयत्नाने मिळतंच. आणि मिळत असतानाही जर आम्ही देवाकडे जर ते मागत असू तर हे आज्ञानकारकच अशा प्रकारे मागणं आपलं ठरतं. महाराज, आमची एक मैत्रीण काही महिन्यापूर्वी काश्मीरला फिरायला गेली. महाराज, काश्मीरला जाण्याच्या अगोदर आम्हाला ती भेटली आणि म्हणे आम्हाला काश्मीरला फिरायला जायचं आहे. म्हणलं ठीक आहे. आणि थोड्या दिवसानंतर ती पुन्हा भेटली. म्हणलं का गं, आली का काश्मीरवरती फिरून, काय काय बघितलं? ती म्हणा, अगं काय सांगू, काय काय बघितलं? तो चष्मीश गार्डन बघितला, त्याचा चिनार वृक्ष बघितले, मोठमोठ्या हॉटेल बघितल्या. एवढंच नाही तर सफरचंदाचे बाग बघितले, त्या असणाऱ्या केशराचे मळे अशा प्रकारे मी बघितले. अगं काय काय बघितलं, काय सांगू. मला असं वाटतं पृथ्वीवरचा स्वर्ग कोणता असेल ना तर तो काश्मीर अशा प्रकारे आहे. आता हे ऐकल्यानंतर आम्हा महिला मंडळ एक नादच शॉपिंगचा. कुठं गेलं का गं, काय आणलं ग मग तू? आता हे प्रश्न मीच विचारलं तिला. तुमचं काय सांगू, मी माझं सांगते. मीच प्रश्न केला, का गं तू एवढ्या लांब गेली तर मग तू शॉपिंग काय केली? ती म्हणली, अगं काही नाही, गेले आणि 2 किलो कांदे आणि 3 किलो बटाटे आणले. महाराज, 2 किलो कांदे आणि 3 किलो बटाटे हे तिथून आणणं म्हणजे आज्ञानकारक आहे का ते मागणं शहाणपणाचं आहे? जी गोष्ट आपल्याला, बरं सांगा, आता ज्यावेळेस कांदा आणि बटाटे आणले, आता हे काय जालन्यामध्ये मिळत नाही का? तुम्हाला जालन्यामध्ये मिळतात ना. मग जे आपल्याला जालन्यामध्ये मिळतं, इथं रोहनवाडीमध्ये बाजार भरत असेल म्हणतं, इथं जे भेटतं ती इतक्या लांबून आणायची काय गरज आहे? मला सांगा, जी गोष्ट जालन्यामध्ये भेटत नाही, जी गोष्ट रोहनवाडीमध्ये भेटत नाही, ती गोष्ट जर आम्ही तिकडून आणली तर ते अशा प्रकारचं मागणं आणणं हे शहाणपणाचं ठरेल. बरोबर. आता जम्मू काश्मीरचा जर विचार केला तर मला त्या ठिकाणी गरम गालीचे मिळतात, उलनच्या शॉली मिळतात, बरोबर, 1 नंबरचे अक्रोड मिळतात, मोठं सेप मिळतात, अजून बदाम मिळतात, केशर मिळतं आणि 1 नंबरचा गांजाही मिळतो. पण गांजा आणायचा विठाला विठाला. तात्पर्य एवढं होतं की जे जीवाला संसारात मिळतं ते देवाकडे मागायची गरज नाही. आणि जीव जर संसारात मिळणाऱ्या गोष्टी जर देवाकडे मागत असेल तर हे त्याचा आज्ञानकारक, आज्ञानमूलकच अशा प्रकारे मागणं आहे. जीवाला संसारामध्ये काय मिळत नाही महाराज? जीवाला संसारामध्ये प्रेम मिळत नाही. जे प्रेम संसारात मिळत नाही ते प्रेम नाथबाबांनी भगवंताकडे मागितलेलं आहे. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. हो प्रेमा विना नाही समाधान, प्रेमा विना नाही समाधान. सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. असं असणारं प्रेम संसारात जीवाला मिळत नाही. आणि जर हे प्रेम नाथबाबा भगवंताकडे मागत असतील तर विचार करा, संसारामध्ये माणसाला काय मिळत नाही आणि काय काय मिळतं.
याचं महाराज एक निपट निरंजन दास नावाचे एक संत कवी होऊन गेलेले आहे. त्यांचा एक दोहा आहे. तात तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई. ते या दोहामध्ये असं म्हणतात की जीवाला आईबाप मिळतात, आईबाप मिळतील पुन्हाही मिळतील. आता विचार करा, ह्या जन्मातले जर आईबाप गेले तर पुढच्या जन्मात ते मिळणारच, पुढच्या जन्मात ते मिळणारच. आता मिले भावही मिळणार आहे आणि मुलगाही मिळणार आहे. युवती सुखदाई बायकोही मिळणार आहे. जरी आता कदाचित एखादी अगोदरची बायको गेली, पहिली बायको मेली तर दुसरी मिळणार. तुम्ही म्हणता ताई तुम्ही कोणत्या जगात वागता, झोपलेले आहे का काय, पहिली भेटणं मुश्किल झालं आहे दुसरी कुठं मिळायची. मला असं वाटतं दादा, जर मुलगा 30-35 हजार रुपये महिना कमवणारा असेल आणि 10-15 एकरचं जमीन असेल तर दुसरी पत्नी मिळायला काय हरकत आहे. 30-35 हजार रुपये महिना कमवणारा आणि फार झालं तर 10-15 एकर जरी असली तरी तिला पुरेशी झाली, बरोबर ना. एवढं जर असेल तर पुन्हा बायको मिळायला काही हरकत नाही. एवढंच नाही महाराज, राज मिले गजबाज मिले राजही मिळतं, एवढंच नाही तर ऐश्वर्यही मिळतं. एवढंच नाही महाराज, जर जगत असताना माणसाने जीवनामध्ये 100 यज्ञ जर केले तर इंद्रपद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही तर 100 जन्म ब्रह्मकर्म जर केले तर ब्रह्म असणारं पद, ब्रह्मदेवाचं असणारं पद हे जीवाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही महाराज. फक्त फरक एवढा आहे, कहे निपट निरंजन दास कहे सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. या जगाच्या बाजारामध्ये सर्व काही मिळेल परंतु संतांचा समागम मिळणं दुर्लभ आहे महाराज. या संतांचा असणारा समागम दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. हो परी त्या जगदेठी करुणा केली, परी त्या जगदेठी करुणा केली, परी त्या जगदेठी करुणा केली, परी जगदेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड दावी नारायणा, ऐशे वर्म मद 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 दावी नारायणा, दावी गौरव म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. ज्यावेळेस भगवंत ही कृपा करतो त्यावेळेस जीवनामध्ये जीवाला ही संत भेट होत असते आणि ही संत भेट या जगामध्ये अतिशय दुर्मिळ अशा प्रकारे. मला संत भेट होत नाही, संत भेट होत नाही, होतच नाही असंही नाही, होते परंतु सहजासहजी होत नाही. संत भेट संत संगत माणसाला मिळत नाही, मिळतेही, मिळतच नाही असंही नाही परंतु मला सहजासहजी मिळत नाही. त्याकरता भगवंताची कृपा व्हायला पाहिजे आणि हीच मागणी तुकोबराय भगवंताकडे करतात की दुर्मिळ असणारी ही गोष्ट आहे की ज्याच्या चित्तामध्ये भगवंत राहतो म्हणून देवा ही असणारी शुद्ध वासना तू आमची पुरवावी ही मागणी मी तुझ्याकडे मागतो. अभंगाचं प्रथम चरण. देव बसे चित्ते, देवा बसे चित्ते, देव बसे चित्ते, देवा बसे चित्ते, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती,
भक्तांची घडावी संगती. तुकोबरा संगती ते मागतात की ज्याच्या चित्तामध्ये सदैव भगवंत राहतो, सदैव देव ज्याच्या चित्तामध्ये राहतो, अशाची संगती मला तू द्यावी. महाराज तुकोबरा इथं संगती मागतात. इथे संगती शब्द आलाय म्हणून महाराज माझा एक प्रश्न असा आहे, सुख कोणाला पाहिजे बरं? सुख कोणाला पाहिजे? महाराज एवढ्याला दुःखच पाहिजे का? जागी आहात ना? सुख कोणाला पाहिजे? माझा प्रश्न चुकला का? माझा प्रश्न चुकला वाटतं. वरती हात करायला लाज वाटत असेल. बरं दुःख कोणाला पाहिजे? आता तरी वरती हात करा. दुःख कोणाला पाहिजे? दुःखही कोणाला नाही पाहिजे. मग नेमकं लागतं काय? महाराज मला असं वाटतं यांना संसारात एवढं दुःख मिळालं की यांची वरती हात करायला वासनाच होईना. सुखम सर्वाही रुच्यते. सुख कोणाला नको? सुख सर्वांना पाहिजे. परंतु महाराज शास्त्रकार असं सांगतात की ज्याला सुख पाहिजे, सर्वदाम सुख इच्छताम, सर्वदाम सुखमिच्छताम. शास्त्रकार सांगतात ज्याला सुखाची इच्छा आहे, ज्याला असं वाटतं की सर्व काळ मला सुख मिळावं, त्याने काय करावं? पंचदशीमध्ये असं सांगितलेलं आहे की त्याने नेमकं काय करावं? तेन संग परित्यज. त्याने संघाचा त्याग केला पाहिजे. ज्याला सुख पाहिजे त्याने संघाचा त्याग करावा. शास्त्रकाराला विचारलं का हो संघाचा त्याग का करावा? संघाचा त्याग का करावा? शास्त्रकार सांग संघेही बाध्यते लोके. काय? संघे बाध्यतेही लोके निसंग सुख मश्नुते. जर आपण संघामध्ये राहिलो तर संघात महाराज दुःखच प्राप्त होतं. आणि ज्याला सुख पाहिजे असेल ना तर त्याने निसंग राहावं. संघात दुःखच आहे आणि ज्याला सुख पाहिजे आहे त्याला निसंग राहावं. ज्याला सुख पाहिजे त्याने काय राहिलं पाहिजे? निसंग राहिलं पाहिजे. सर्वापासून अलिप्त राहिलं पाहिजे. विठाला विठाला. संघाचेही महाराज दोन प्रकार पडतात. एक आहे मनाचा संघ आणि दुसरा आहे शरीराचा संघ. महाराज शरीराचा संघ बरा, पण मनाचा संघ लय कठीण. बरोबर ना बाबा? शरीराचा संघ बरा पण मनाचा संघ खूप कठीण. तुम्हाला पंचदशीमधलंच एक उदाहरण, एक दृष्टांत सांगते. दूरदेश गते पुत्रे. दोन मित्र होते रोहनवाडीमध्ये राहणारे. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. रोहनवाडीकर जागे आहात ना? तुमच्या गावातले दोन मित्र होते आणि दोघांचेही असणारे दोन मुलं हे शिकायला मुंबईला गेले. काय? शिकायला मुंबईला गेले. मुंबई जरा लांब होईल, वेळही लागेल आणि पैसेही जास्त लागतील. एक तर आपला वेळ कमी आहे, बरोबर ना? लांब नाही पाठवीत, जवळ पाठवते. जालन्याला शिकायला ते टाकले. महाराज त्या काळी ज्यावेळी ते मुलं शिकायला टाकले त्यावेळी दळणवळणाची साधनं नव्हती. जाणे येण्याकरता काही साधन नसल्यामुळे एक असणारा तो मित्र आपल्या मुलाला भेटण्याकरता निघाला. आणि तो दुसरा जो मित्र होता त्याचाही मुलगा शिकायला टाकलेला होता. तो त्याच्याकडे आला म्हणे, अरे तू चाललाच भेटायला तर माझ्या बाळूची ही रुजवात घेऊन ये. तू चाललाच आहे ना तर माझ्या बाळूची ही रुजवात घेऊन ये, मी काही येत नाही. आता तो गेला, दोघाही मुलांना भेटून आला, अगदी त्यांची खुशाली वगैरे बघून आला. आणि आल्यानंतर ते जे दुसरा बाळूचे वडील होते ते त्याच्याजवळ गेले. का रे बाळू कसा आहे? बाळू बरा आहे का? अरे मी तुला विचारतोय. बाळू मेला. याने काय सांगितलं? बाळू मेला. आता बाळूचे वडील मोठमोठ्याने रडायला लागले. महाराज विचार करा, बाळू मेला होता का? बाळू मेला होता का? मेला नव्हता. ईश्वर निर्मितीची सृष्टी आहे, त्या ईश्वर सृष्टीमध्ये तो असणारा बाळू जीवित होता. पण तो सांगणाऱ्याने काय सांगितलं? बाळू मेला. मला सांगा, बाळूने रडवलं की बाळूच्या संघाच्या आसक्तीने रडवलं? हो महाराज, बाळूनी रडवलं की बाळूच्या संघाच्या आसक्तीने रडवलं? बाळू नावाचं कोण नाही इथं? अरे बापरे. त्याच्यामुळेच मला करंट इकडून कसं काय पास व्हायला लागले. विठाला विठाला. बरं जाऊ द्या, तोही संघ जाऊ द्या. विचार करा, आता महिला मंडळ पुरुष मंडळ माझ्याकडे लक्ष असू द्या. बायकोचा संघ बरा की वाईट? वाईट. वाईट. बाबा घरी गेले जरा सांभाळून उत्तर द्यायचा बरं का. बायकोचा संघ बरा की वाईट? ज्यांच्या मागं होंडा बसलेला हिरो होंडा, हा बरोबर होंडा बसलेला आहे ना, हिरोनं जर विचार करून उत्तर द्या बरं का. बायकोचा संघ बरा नव्ह. महाराज लहानपणी ज्यावेळी पावसाळ्यामध्ये हो कधी बी बेडूक ज्यावेळेस निघतो त्यावेळेस पहिले काय लोक म्हणायचे की बेडकाला दगड मारू नको बरं का, बायको मुकी भेटेल. मला आता सगळ्यांना असं वाटत असेल की दगड मारला असता तर
बरं झालं असतं. अगदी त्या दिवशी व्हॉट्सअपला होतं महाराज, ज्याची बायको मुकी तो जागा सर्वात सुखी. विठाल विठाल. विठाला. महाराज लहानपणापासून मी ही पप्पाच्या गाडीवर जात आलेली आहे, मोटरसायकलवर. आणि आताही महाराजांसोबत मोटरसायकलवर जाण्याचा योग बऱ्याचदा येतो. आता मोटरसायकलवर बऱ्याचदा गेले, परंतु पहिलेही बघितलं की आईला पप्पा त्या पेट्रोल पंपाच्या बरंच लांब सोडायचे आणि महाराजही मला बरंच लांब सोडतात. विचार केला आणि मी अगदी त्या दिवशी स्कूटी घेऊन त्या पेट्रोल पंपावरती गेले. पेट्रोल भरण्यात गेले. मी तिथं वाचलं, त्यावेळेस मला कळालं त्या पेट्रोल पंपावरती असं लिहिलेलं होतं की आग लावणाऱ्या वस्तू लांब ठेवा. कळालं का बघा. विठाला विठाला. अजूनही एक संग तुम्हाला सांगते. 2 मित्र होते महाराज, जमत नव्हतं, इकून तिकून कसं तरी वारीला गेले. त्या टेन्शनमध्येच गेले जमाना. ते आमच्याच वारीत आले, आमच्या दिंडीमध्ये आले आणि त्यांची ओळख 2 मुलीशी कशी झाली महाराज. दोघांचं कसं त्यांचे मन जुळे चौघाचे आणि तिने लग्नाला होकार दिला. आता महाराज त्या दोन्हीही मुली एक दिवशी आमच्या संस्थेवर आले, महाराजांच्या पाय पडले. महाराज म्हणे कुठले काय म्हणणे, तर आम्ही तुमच्या दिंडीत नव्हतो आलो, पण महाराज तुम्ही आम्हाला ओळखत नाही का. म्हणे हो हो ओळखतो. म्हणे महाराज तुमची खरंच कृपा झाली हो आमच्यावरती. महाराज म्हणले माझी कृपा. संत भेटले का भगवंत भेटला. नाही म्हणे त्याच्यापेक्षाही मोठी घटना घडली. महाराज म्हणले बापरे, याच्यापेक्षा मोठी घटना असू शकते का जगामध्ये. म्हणे तुमच्या वारीमध्ये आलो, दिंडीमध्ये आलो आणि महाराज आम्हाला 2 मुली पसंत पडल्या, आमच्या दोघांनाही, आणि आमचं लग्न जुळलं. आता आमच्या महाराजांचा स्वभाव जरा विनोदी आहे. महाराज म्हणले अरे माझी कृपा म्हणण्यापेक्षा त्या पोरींचीच कृपा तुमच्यावरती झाली असं म्हणा ना. असं म्हणायला हरकत. अरे नालाय का म्हणे, तुला काही म्हणजे तुझ्या मागं पुढं काही नाही, तू कमीत नाही, तरीही त्या दोघींनी तुम्हा दोघांना वरलं, तुम्हा दोघांना त्यांनी पसंत केलं, त्यांचीच कृपा म्हणावी लागेल. बरं इकून तिकून तुमचं लग्नही झालं. महाराज दोघं शेजारीच राहू लागले. आणि शेजारी राहत असताना एकाच्या घरात रोज भांडणाचा आवाज यायचा आणि एकाच्या घरात रोज हसण्याचा आवाज यायचा. आता ते भांडणाला एवढं कदरलं बाहेर आलं म्हणेन नव्हतं तरी बी पंचायत, आणि आता झालं तरीही अगदी वैतागून गेलो. अगदी कदरला आणि त्या मित्राकडे गेला. म्हणे अरे काय आहे सांग ना, काय मंत्र आहे तो मला तरी दे. रोज भांडणाने मी असं कदरून गेलो. तू मला अरे काय नाही तुझं माझं सारखंच. हे खोटं कशाला बोलतोय, रोज हसण्याचा आवाज येतो, खोटं काय बोलतो. नाही म्हणे अरे तुझं आमचं सारखंच आहे, फरक फक्त एवढा आहे की ती भांडणं लागली लाटणं फेकून मारती, लागलं का ती हसती, हुकलं की मी हसत. विठाला विठाला. बायकोचाही संग बरा नाही, संसारातला कोणताही संग बरा नाही. संग कोणताच बरा नाही, तरी तू कबरे संग का मागतात. ऐशियाचा संग देई नारायणा, ऐशियाचा संग देई नारायणा. तू कबरे अनेक ठिकाणी भगवंताकडे काय मागतात, संगतीच मागतात. मग संगती जर एवढी दुःखाला कारणीभूत आहे तरी तू कबरे संगती का मागतात. महाराज जर आपण विचार केला नाण्याला किती बाजू असतात, 2 बाजू असतात. तशा संघालाही 2 बाजू आहे. संगत चांगलीही आहे आणि वाईटही आहे. महाराज उद्धार जरी व्हायचा असेल तरी संगतीच लागते आणि पतनही व्हायचं असले तर काय लागते, संगत. पतनही संघानेच होतं आणि उद्धारही संघानेच होतं. पतन उद्धार संघाचा महिमा. जर जीवाला जर उद्धार करायचा असेल तरी संगतच पाहिजे आणि पतनही करून घ्यायचं असेल तरी संगतच लागते. माझं सांगण्यात मुद्दा एवढा होता महाराज. बरं मला सांगा, विष चांगलं की वाईट? विष चांगलं की वाईट? बरोबर वाईट ना. तुमच्या पिकावर ज्यावेळेस कीड पडते त्यावेळेस तुम्ही काय मारता, काय मारता, विषच मारता. मग विष चांगलं की वाईट? विष चांगलं की वाईट? तुम्ही सांगा मला. उगतं तुम्हाला दिले 2 तासाचं. सांगा ना, बोलत जा का जाऊ. विष चांगलं की वाईट? दोन्ही म्हणा ना. अहो विष माणसाने जर पिलं तर ढगात, आणि जर तेच विष जर आपण पिकावर मारलं तर त्या पिकाची असणं कीड निघून जाते की नाही. मग विष चांगलं की वाईट? दोन्ही. बरं ते जाऊ द्या. मोबाईल चांगला की वाईट? मोबाईल म्हणलं की लयच आनंद होतो आम्हा सगळ्यांना. मोबाईल चांगला की वाईट? दोन्ही. वापर केला तर चांगला आणि वापर वाईट जर झाला तर तो वाईटही. बरं तेही जाऊ द्या महाराज. साप चांगला की वाईट? साप चांगला की वाईट? वाईट आहे बरोबर. पण महाराज आपल्या शेतातली उंदरं कोण खातं? सापच खातं बरोबर. तेही जाऊ द्या. साप आपल्यासाठी जरी वाईट असला तर गारुडी माणूस असतो त्याच्या उपजीविकेचं जे साधन आहे ते काय आहे? सापच आहे बरोबर. हाताळता आला तर तो चांगला आणि हाताळता नाही आला तर तो वाईट. म्हणजे मला सांगायचं काय, संगती चांगलीही आहे आणि वाईटही आहे. जर जीवनामध्ये
उत्कर्ष जरी करायचा असला तरी संगतीनेच होतो आणि पतनही जरी व्हायचं असेल तर ते कशाने होतं? संगतीनेच होतं. महाराज दशग्रंथी असणारा अजामेळ, कोणता? दशग्रंथी असणारा ब्राह्मण वाईट वेश्याचं दृश्य बघितलं महाराज आणि दशग्रंथी असणारा ब्राह्मण हा अजामेळ झाला. कशाने? संगतीने झाला. आणि मग वाट माऱ्या करणारा वाल्या ज्यावेळी नारद मुनी त्यांच्या जीवनामध्ये भेटले त्याच वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि भगवंतही महाराज ज्या वाल्याने भगवंताचा अवतार होण्यापूर्वी रामायण लिहून ठेवलं त्या भगवंताला ते रामायण जसं लिहिलं तसं वागावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेच करीन, रामप्रभूंना तसं जगावं लागलं. म्हणजे वाट माऱ्या करणारा वाली जो होता त्याचाही असणारा उद्धार कशाने झाला? संघानेच झाला. म्हणजे मला सांगायचं काय होतं? संघाने उद्धारही होतो आणि पतनही संघानेच होतं. मग अशाचा संघ तुकोबराय त्यांच्या जीवनामध्ये मागतात. आणि संघ कोणाचा? चांगल्या माणसाचा, ज्याच्या हृदयामध्ये ज्याच्या चित्तामध्ये सदैव भगवंत राहतो अशाचा असणारा संघ माझ्या जीवनामध्ये द्यावे. आणि हीच आवड, हीच असं माझ्या मनाची आवड आहे. आणि शुद्ध वासना, या शुद्ध वासनेची पूर्तता भगवंता तू करावी अशी मागणी तुकोबराय भगवंताकडे दुसऱ्या चरणामध्ये करतात. भगवंत राहतो अशाची संगत माझ्या मनाला आवडते आणि माझी शुद्ध वासना भगवंता तू पुरवावी अशी प्रार्थना, अशी मागणी तुकोबराय करतात. महाराज एक वेळचं जर भोजन जर चुकलं ना तर एक वेळचं जेवण चुकेल, बरोबर? एक वेळची जर पंगत चुकली तर एक वेळचं भोजन चुकेल. आणि जीवनामध्ये जर संगत चुकली तर अख्खं आयुष्य बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता संगत कशी असली पाहिजे? चांगली असली पाहिजे. मला संगतही करत असताना किंबहुना घरामध्ये जसं वातावरण राहील तसे लेकरं घडत असतात. महाराज आज शोकांतिका आहे. या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा वारसा लाभलेला असून देखील या महाराष्ट्रामध्ये आज अनाथालय जे वृद्धाश्रम आहे ते आज निघत आहे. हे दुर्दैव नाही महाराज? एवढं कमवतात मोठमोठे बंगले बांधून ठेवतात तरी महाराज बंगला लेका सुनाला आणि याचा मुक्काम जिन्यात, बरोबर ना महाराज? आज संस्कार गरजेचे आहे. आता काही दिवसापूर्वी घटना घडली आमच्या इकडेच पैठण तालुक्यामध्ये घडली. त्या असणाऱ्या बापानं आत्महत्या करण्यापूर्वी एक पोस्ट केली ती दादा फेसबुकवरती. अशी पोस्ट केली की मी माझ्या मुलांना एज्युकेटेड बनवलं, खूप शिक्षण दिलं, खूप पैसा लावला, मोठं बनवलं, त्यांना अगदी पदवीधर मी बनवलं आहे, परंतु आज त्यांना मी संस्कार देऊ शकलो नाही म्हणून माझ्यावरती आज अशी वेळ आली की मी आत्महत्या करतोय. किती दुर्दैव असेल. आईबापा आपल्यासाठी काय काय करीत नाही महाराज, किती आईबाप करतात. आणि जर बायको आल्यानंतर जर आम्ही त्या आईबापाला विसरत असो यासारखं दुर्दैव दुसरं कोणतंच नाही महाराज. आज आईबापाला विसरण्याचं कारण एक आहे की संस्काराचा अभाव आमच्यामध्ये आहे. आज संस्कार ही काळाची गरज आहे. जर लेकरांना संस्कार दिले नाही तर मला तो आयुष्यभर रडल्याशिवाय राहणार नाही. भले तुम्ही 2 पैसे कमी कमवा परंतु लेकरा संस्कार दिल्याशिवाय राहू नका. गड्या महिला मंडळ अगदी कार्यक्रमात गेल्यानंतर खूप ठिकाणी आम्हाला म्हणजे असं भेटतात की काही ठिकाणी असं होतं स्वयंपाक खूप छान बनवतात. त्या ताईने आज जर बघितलं महाराज अगदी सुरेखा ताई, बरोबर ना? सुरेखा ताईने इतका सुंदर स्वयंपाक बनवला होता. आणि असं झालं आहे आमच्या नंद आमचं कीर्तन कुठं असू दे हजरच राहतात. आणि इथं येऊन अशी कळत केली म्हणे वहिनीला भजे लय आवडते म्हणे, भजेच काढून ठेव. त्या ताईनं भजे बी इतके सुंदर बनवून ठेवले ना, खरोखर आज माझी म्हणजे भजे खाऊन तृप्तीच झाली बरं का. याच्यानंतर भजे खाणारच नाही. सुंदर स्वयंपाक ताईने बनवला. एका ठिकाणी असंच गेलं त्या ताईने स्वयंपाक खूप छान बनवला आणि स्वयंपाक बनवल्यानंतर सगळं काही वाढलं, इतकं सुंदर स्वयंपाक बनवला पण भजे वाढायचे त्यांच्या ध्यानात नव्हतं राहिलं. आणि हे मी त्या दिवशी ताईला सांगितलं म्हणून त्याने आज आवर्जून भजे बनवायचे सांगितलं. आणि एवढंच नाही तर स्वतःच्या हाताने ते ताटामध्ये भजे मांडून ठेवले. त्या ताईने भजे वाढलेच नाही. भजे आमच्या आवडीचा विषय होता. मी म्हणलं अहो ताई आता भजे खायचे होते, भजे काही ताटात दिसले नाही. म्हणलं आता काय करावं? म्हणलं अहो ताई आम्ही कार्यक्रमाला येत असताना आमच्या गाडीसमोर भला मोठा साप गेला. एवढा साप
की भज्याच्या दुडीपासून तर माझ्या ताटापर्यंत. मग तिनं अगं बाय तुम्हाला भजेच नाही वाढले मला येतं सांगायचं होतं ना. काय सांगायचं होतं हे सांगत होतं. आणि सगळे जेवण वगैरे आटपला. म्हणे का होतंय म्हणजे बाई काय सांगू मी काय 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 करीत नाही हो संसारासाठी. म्हणलं काय काय करता. नाव काय करीत नाही हे विचारा. सगळं काही करते. म्हणलं बरं आता हो दे तुमची लिस्ट सांगत बसा. कीर्तन आता संपलेलं आहे. आता ते सांगू लागल्या सांगितल्यानंतर म्हणलं का हो तुम्ही सर्व काही करता पण लेकरांसाठी काय करता. त्यामुळे ताई काय करीत नाही मी लेकरासाठी. सगळं तर लेकरासाठीच आहे ना. मी बापाची महाराज मला एवढ्या टी व्ही पाहायचा नाद होता. एवढ्या मालिका माझ्या आवडीच्या होत्या. परंतु लग्न झाल्यापासून मला मालिका पाहायलाच भेटाना महाराज. असं शांत बसून मला मालिका पाहत आहे ना तर मी स्वयंपाक बनवता मालिका पाहते. म्हणलं अगं टवळे तू कितीही काम कर कितीही कष्ट घे आणि स्वयंपाक बनवता जर तू ती मालिका पाहून जर स्वयंपाक बनवला ना तुझा पप्प्याचा बाप तर बिघडणच पण पप्पे बी बिघडल्याशिवाय राहणार नाही ना. यात वाद आहे का काही. बरं तीही जाऊन द्या. तुमच्या व्यवहारातलं एक सांगते. एखादं नारळ घ्या. ते नारळ जर आपण देवासमोर फोडलं तर त्याचा काय बनतो. आता बोलत जा गाड्या शेवट आले बोलत जा. एखादं नारळ जर घेतलं ते देवासमोर जर फोडलं तर त्याचा काय बनतो प्रसाद बनतो. तेच नारळ घ्या तुम्ही घरात फोडा त्याचा प्रसाद बनतो का. त्याचा नारळी पाक बनतो घरात बनतो की नाही. महाराज मला सांगायचं एवढं जर आपण स्वयंपाक बनवता जर भगवंताचं नामचिंतन जर केलं तर तो प्रसाद बनल्याशिवाय राहणार नाही. महाराज मी या व्यासपीठावरती उभा राहून सांगते तो प्रसाद जर रोज तुम्ही बनवला आणि तो प्रसाद जर रोज तुमच्या पप्प्याच्या पप्प्यानं जर ग्रहण केला तर मला पप्प्याच्या बापाची दारू तर सुटेल परंतु पप्प्या दारूच्या बाटलीला स्पर्श देखील करणार नाही. हे व्यासपीठावर उभा राहून मी तुम्हाला सांगते. विठाला ज्यांनी भगवंत आपला केला आहे ज्यांनी चित्तामध्ये भगवंत बसवलेला आहे असे हरिजना सवे भेटी नह अंग संग तुटी. तुकोबरा म्हणतात त्या अशा असणाऱ्या संतांचे हरिजनाची भेटी माझ्या जीवनामध्ये हो आणि भेटी झाल्यानंतर त्यांचा अंग संग तुटी न हो अशी मागणी भगवंताकडे करतात. महाराज मागणी का मागायची अशी मागणी कोण मागतं याचा जर थोडा विचार करायचा ठरला तर महाराज स्वतः करता मागितली जाते ती भीक परिवाराकरता मागितली जाते ती भिक्षा समाजाकरता मागितले जातं ते दान आणि विश्वाकरता मागितलं जातं ते पसायदान. आणि हे पसायदान माझ्या विश्वमावली मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरायांना मागितलेलं आहे. कारण महाराज विश्वाकरता मागण्याची धमक ही फक्त संतांमध्येच असते. विठाला विठाला अभंगाचा पूर्वार्ध झालेला आहे. उत्तरार्धात जाण्यापूर्वी विठोबा रूपमय हे भजन होणं गरजेचं आहे. तरी सर्वांना विनंती असेल सर्वांनी वरती हात करायचे आहे. विठोबा रखुमाई या अभंगाद्वारे मागतात. महाराज वरती हात कोणी केले नाही बरं का. किती जणांवरती हात केले बरं. महाराज तुम्हाला एक सांगू का पहिल्या काळामध्ये लग्नामध्ये नाचण्याकरता बाहेरचे आणायचे आणि स्वयंपाकाकरता घरच्या राहायचे हो ना बाबा. पहिल्या काळात काय होतं वयस्कर बाबा पहिल्या काळात काय होतं नाचण्याकरता बाहेरच्या असायच्या आणि स्वयंपाक बनवण्याकरता घरच्या असायच्या बरोबर ना. आता मला स्वयंपाक करणारे बाहेरचे आणि नाचणाऱ्या जर आम्हाला डीजे समोर नाचायला आता लाज वाटत नाही तर या धर्ममंडपामध्ये नाचायला लाज कशाला वाटायला पाहिजे. आणि महाराज मी एक सांगू का पुढच्या दिवशी तुम्ही मला तारीख द्या अथवा नका देऊ परंतु विनोदच करणं हे कीर्तनाचं मर्यादा नाही गाड. भक्ती ज्ञानाविरत इतर गोष्टी न कराव्या किंवा पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाणं फळ त्याचे. आणि जर विनोद जर व्हायचा असेल तर तुकोबरा म्हणतात येराणी सांगावे रेमट कहाणी चित्त रंजावणी करावं. ते असा चित्ताचे रंजन जर आपल्याला करायचं असेल मनाचं जर रंजन करायचं असेल तर हे लागत नाही. त्याला काय लागतं गौतमी पाटीलचं कळालं का. मनाचं रंजन जर करायचं असेल तर ते लागतं. इथे मनाचं रंजन होत नाही. जीवाला जडलेला जर भवरोग जर घालायचा असेल तर या धर्ममंडप म्हणजे ह्या दवाखान्यामध्ये माणसाला यावं लागेल. पण महाराज कलीचा प्रभाव आहे. आज विनोद आवडतात. विनोदाचार्य म्हटलं की महाराज असं होतंय पॉकेट ज्याचं मोठं कीर्तनकार तो मोठा. भले तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी नका सांगू फक्त हा हा हो करायला सांगा तो कीर्तनकार मोठा त्याचं पॉकेट मोठं. दुर्दैव असं आहे महाराज कलीचा प्रभाव असा आहे की महाराज आज दारू आवडते. बरं मला सांगा दारू श्रेष्ठ की लोणी श्रेष्ठ
दारू श्रेष्ठ की लोणी श्रेष्ठ? लोणी श्रेष्ठ, परंतु तसं नाही महाराज. कलीचा प्रभाव असा झाला, तुकोबरे असं म्हणतात, मद्यपानाची शिरानी नवनीतासी न पुसे कोणी, मिळविल्या व्यभिचारिणी दैन्यवानी पतिव्रता, दैन्यवानी पतिव्रता, पाहू कलीचे महिमान, पाहू कलीचे महिमान. हा समाजा करता महाराज लोण्यापेक्षा मद्यपान श्रेष्ठ आहे, पतिव्रता श्रेष्ठ नाही. आज व्यभिचारीबाई श्रेष्ठ बनली. हा कलीचा प्रवाह आहे. परंतु या धर्ममंडपामध्ये आपल्याला झालेला जो भवरोग आहे तो घालण्याकरता इथं यावं. महाराज आपण दवाखान्यामध्ये कशासाठी जातो? पैसे जास्त झाले म्हणून का घरी करमत नाही म्हणून? महिला मंडळ का दवाखान्यात गेले गुदगुल्या होत्या म्हणून? दवाखान्यात कशा करता जातो आपण? जर आपल्याला एखादा जर रोग जडला असेल, एखादी व्याधी जडलेली असेल तर ती दूर करण्याकरता आपण दवाखान्यामध्ये जातो. तद्वत हा धर्ममंडप म्हणजे दवाखाना आहे. ह्याची भवरोगाचे औषध आणि हा धर्ममंडप दवाखाना, या दवाखान्यामध्ये आल्यानंतर आपल्याला जडलेला जो भवरोग आहे तो घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ब्रह्मारस घेई काढा तेने पिढा वारे ना. जर यामध्ये ब्रह्माचं भगवंताचं जर नामस्मरण होत नसेल तर या धर्ममंडपमध्ये येऊन देखील काही उपयोग होणार नाही. जीवनाचा उत्कर्ष व्हायचा असेल, जीवन जर चांगलं जगायचं असेल तर काय कसं जगावं याची मागणी तुकोबरायांनी केलेली आहे. आणि मागणी मागत असताना माझ्या जीवनामध्ये हेच महत्त्वाचं आहे हे सांगत असताना तुकोबराय सांगतात शेवटचा अभंग. तू कमाने जीने, 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 तू कमाने जीने. भले संत संकटाने, भले संत संकटाने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संकटाने, भले संत संकटाने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मला. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. करविली तैसे केली वटवट, वाकुडे की नीट देव जाणे. या उक्तीप्रमाणे महाराज अगदी वेळ कमी होता, चिंतन थोडंसंच मांडता मला आलेलं आहे. राहिलेलं चिंतन पुढच्या वर्षी मी नक्की मांडेल. कळालं का? नाही कळालं? असो महाराज, वेळ कमी होता म्हणून असं झालेलं आहे. परंतु महाराज पाऊसही आला आणि एवढा पाऊस येऊन देखील मंडपही पूर्ण घसरलेला आहे. तरी देखील एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात, एवढा उत्साह तुमच्यामध्ये आहे. भगवंत करो तुम्हाला सुखी समाधानी आनंदी निरोगी उदंड आयुष्य सगळ्यांना लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. आणि महाराज या कीर्तनाकरता, या कार्यक्रमाकरता लाभलेले उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वच समष्टी रूपाने सर्वांना मी धन्यवाद इथं व्यक्त करते. आणि अगदी ज्यांच्या घरी आल्यापासून आदरात एवढं सुंदर झालं आणि इथे येईपर्यंतही त्यांचं स्वागत शेवटपर्यंत होतं, असे असणारे आदरणीय नारायण दादा, परशुराम नाव त्यांचं आहे, परंतु मला त्यांनी सांगितलं की त्यांना नारायण दादा म्हणून गावामध्ये ओळखतात. म्हणून असे असणारे आपले नारायण दादा, मी खरोखर सांगते बरं का महाराज, मी भगवंताकडे प्रार्थना करेल पुढचा जर जन्म द्यायचा असेल तर खरोखर नारायण दादाच्या घरी द्यावा ही भगवंताकडे प्रार्थना. मला म्हणजे मोठेपणा म्हणून सांगत नाही, मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु महाराज खरोखर वारकऱ्याची एवढी आवड असणं, परमार्थाची एवढी आवड असणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. काहीतरी पूर्व पुण्य त्यांचं असावं आणि खरोखर माझंही पूर्व पुण्य होतं म्हणून आज त्यांची माझी भेट झाली. खरं भगवंताकडे प्रार्थना आहे की तुम्हा सर्वांनाही सुखी समाधानी आनंदी उदंड आयुष्य लाभो. एवढं बोलून मी माझ्या शब्दाला इथं पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल जय
जय विठ्ठल